बघा, तर तुम्ही बघू शकता बघा, की लाडकी बहीण योजनेचे जे काही जून महिन्याचा जो काही हप्ता आहे, तो अद्याप जमा झालेला नाही आहे. तर तो केव्हा मिळणार आहे याबद्दल मी तुम्हाला पूर्ण अपडेट सांगणार आहे. तर तुम्ही ती अपडेट पूर्ण शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुम्हाला कळेल की हप्ता केव्हा जमा होणार आहे. तर बघा, यामध्ये पूर्ण दिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जूनचा जो हप्ता आहे अद्याप जमा झालेला नाही. ठीक आहे. तर जून जुलैचे 3,000 रुपये ते एकत्र मिळण्याची शक्यता सरकारकडून घोषणा झालेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता पुढे सुद्धा की बघा, लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे, ठीक आहे, तर तो तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र जून 2025चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जून महिना संपवण्यास आता फक्त 3 दिवस शिल्लक असताना जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ठीक आहे. तर सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम वाढत आहे. तर तुम्ही बघू शकता, व्हिडिओ पण दिलेला आहे याच्यामध्ये, की जर आता बघा तुम्हाला मी दाखवते अजून. यापूर्वी 2 हप्ते एकत्र जमा लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा घटना घडल्या आहेत, जिथे 2 महिन्याचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले आहे. ठीक आहे. तर उदाहरणार्थ मे 2025चा जो हप्ता आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता. ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजेच 3,000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यापूर्वी अनुभवांमुळे ही शक्यता नाकारता येत नाही, परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचे आहे. महिला व बालविकास मंत्र्यांकडून घोषणेची प्रतीक्षा. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत स्वतः घोषणा केल्या आहेत. त्यानंतर संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते. मात्र जून 2025च्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बघा, आतापर्यंत आदिती तटकरे मॅमनी म्हणजे सांगितलेलं होतं की जेव्हा आपण हप्ता टाकणार त्या आधी घोषणा करत होत्या, पण जूनमध्ये त्यांनी काही बोलल्या पण नाही, काही पण नाही, अशी काही अपडेट अजून आलेली पण नाही. तर जून महिना संपण्यास अवघे काही शिल्लक दिवस राहिलेले असतात आणि सरकारकडून लवकरात लवकर घोषणा होणे काय आपल्याला अपेक्षित आहे. आतापर्यंत योजनेचे पैसे कसे आले बघा, लाडकी बहीण योजनेची सुरुवात केव्हा झाली होती, तर जुलै 2024मध्ये झाली. ठीक आहे. तेव्हापासनं तुम्ही बघू शकता की तेव्हापासनं आतापर्यंत पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळालेले आहेत. तर जुलै 2024 ते 2025 या कालावधीत प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात आला. तर या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला आहे. ती राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना बनली आहे. मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाला होता, परंतु जूनच्या हप्त्याबाबत निर्माण झालेल्या विलंबामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे. तर बघा, जून महिना संपण्यास आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जूनचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे. तर त्यामुळे जून आणि जुलैचे हप्ते एकत्रितपणे म्हणजेच 3,000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी असा अनुभव आल्याने ही शक्यता नाकारता येत नाही. तरीही सरकारने याबाबत अधिकृत माहिती सादर करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे. तर तुम्ही बघू शकता की आता लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे. दरमहा मिळणारी 1,500 रुपयांची रक्कम अनेक कुटुंबासाठी आधार ठरत आहे. तर बघा, मात्र हप्त्यांसाठी होणारा विलंब महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणावी आणि हप्ते नियमित जमा करावेत अशी अपेक्षा आहे. जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळाले तर महिलांना 3,000 रुपये मिळतील, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. ठीक आहे. खरंच नक्की आहे की आमच्यासारख्या ज्या काही महिला आहेत त्यांना खरंच पैशांची खूप गरज आहे आणि जर का सरकारने जर खरंच आपल्याला 3,000 रुपये जर लाडकी बहीण योजनेचे दिले तर खूप चांगलं होईल, कारण की 1,500 मध्ये तर काहीच होत नाही. 3,000 रुपये जरी मिळाले त्यामध्ये तरी थोडंफार आपल्या घरातलं सामान वगैरे येतं. कुणाला शिक्षणासाठी पाहिजे तर कुणाला घरातील वस्तू आणावं लागतात, कशासाठी कामं येतं. तर बघा, आता जो काही हप्ता आहे तो अजून आपल्याला अद्याप मिळालेला नाही आहे, 12वा हप्ता, पण मिळेल, लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि तसंच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणतच असते. बघा, तर लाडकी बहीण योजनेची अशी शक्यता आहे की 2 हप्ते येऊ शकतात, म्हणजे 3,000 रुपये अकाउंटला येऊ शकतात.
अद्याप अजून याबद्दल काही माहिती आलेली नाही आहे. तर जेव्हा हप्ता येईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट सांगेल आणि मी नक्कीच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि तर तुम्ही तसं बघू शकता की हप्ता आता जून महिना संपतच आला. 1-2 दिवसच राहिलेले आहे जून महिना संपण्यासाठी. तर अद्याप काही हप्ता जमा झालेला नाही. जेव्हा हप्ता येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच अपडेट सांगेन. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.